तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद चिखले आणि आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आहोत मुंबईमध्ये आणि मी आता आहे दादर स्टेशनला. तर आपण विरारवरून आलोय दादर स्टेशनला. इथून आपण जाणार आहोत कसारा स्टेशन आणि तिथून जाणार आहोत चांदणवाडी येथे. तर तिथे जाऊन खूप काही आपण एन्जॉयमेंट करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत आणि खूप दिवसांनी मी मुंबईला आलो, तरी पण किती 7-8 वर्षांनंतरला मुंबईला आलोय आणि हे सर्व आता अनुभवणार आहे. तर चला मित्रांनो, आपण पाहणार आहोत. तिकडे जाऊन आपण ट्रॅकिंग, चेंजिंग वगैरे जे पण काय आहे, रॅपलिंग वगैरे ते बघूया काय काय आपल्याला करता येईल ते. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओ स्किप न करता आपल्यासोबत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर चला मित्रांनो, आपण खूप काही एन्जॉय करणार आहोत. चला आता आपण प्रत्यक्षात पाहूया. आणि आपण बघतोय दादर स्टेशन, तिकडे गर्दी आहे आणि माणसं सर्व आता सकाळचे वाजले 10, ट्रेनला गर्दी आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो तिकीट काढायला आणि मयूर दादा आणि मी सोबत आलोय आणि आता दादर स्टेशन पर्यंत सोबत आलो विरारवरून. आणि इथे दादर स्टेशनला आल्यानंतर आम्हाला हा साहिल भेटला इथे. तर तो सुद्धा आपल्यासोबत चाललाय तिकडे. कुठे रे, आपण काय बोललो, चांदणवाडीला. तर आणखी आम्ही आता 3 जण भेटलो एकत्र, आणखी 3-4 जण येणार आहेत, तर ते सुद्धा आपल्याला भेटतील लवकरच. तर चला मित्रांनो, दादा आता इथे तिकीट काढतोय. तर चला पाहूया आपण आजचा प्रवास. तर पाहतो मित्रांनो, आपण आता कसाऱ्याचे तिकीट काढतोय. तर पाहतो मित्रांनो, तिकीट काढण्यासाठी आपण आलोय. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकतो तिकीट काढलेलं आहे कसाऱ्याचं आणि आम्ही आता 3 जण सोबत जाणार आहोत आणि बाकीचे मागून येतील, म्हणजे ते भेटतील आपल्याला आता पुढे. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो दादर स्टेशनची गर्दी. आज आहे सॅटरडे, शनिवार, आणि हे आहे स्टेशन बसलेली गर्दी. पाहू शकतो आपण. आज मी तर खूप दिवसाने आलो ना, खूप वर्षांनी, तर जरा वेगळेपणा अनुभवतोय. तर मित्रांनो, आता आपण दादरवरून कसाऱ्याला जाण्यासाठी ट्रेन पकडलाय. आपल्याला भेटलो. तर चला आता प्रवासाला सुरुवात केली. हे पाहू शकतो अगदी बाहेर. तर मित्रांनो, पाहू शकतो आपण आता फायनली 3 तासाचा प्रवास करून कसारा स्टेशनला येऊन पोहोचलोय आणि आता पुढील प्रवास करणार आहोत. पाहूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय कसारा स्टेशनवरून पुढे आणि बघा ही गाडी आहे. तर या गाडीतून आता आपण पुढे कुठे जाणार आहोत, संगम रॅली ना, काय रे नाव, चांदणवाडीला जाणार आहोत मित्रांनो. तर पाहूया आता पुढील प्रवास. इथून ट्रेनचा प्रवास आता आपला संपलेला आहे. आता आपण या व्हॅनने जाणार आहोत इकोने. तर चला मित्रांनो, पाहूया. तर मित्रांनो, बघतोय आपण आता गाडीमध्ये बसलोय आणि मेंटल विलन होऊ शकतो. दुपारची वेळ आहे, 1:30 वाजले. तर वडापाव आणलाय, जॉन इब्राहिम को रखते थे ना, वडापाव खायला आणि मग पुढे जाऊया. चला या वडापाव खायला. फिश फाइट में जीतना चाहिए, नवाजुद्दीन को रखना चाहिए. अरे सच है, इमरान हाशमी को रख के सही. इनका रखते ना. चला आपला पुढील प्रवास ऐसा मारता ना सर पे. मेरे को लग रहा है इमरान हाशमी मस्त कैटरीना को किडनैप करके लेके जाएगा. या वडापाव खायला. काय मित्रांनो, हॅलो मित्रांनो,
नमस्कार मित्रांनो, वडापाव घ्या मित्रांनो. पाव मध्ये वडा टाका मित्रांनो. मला कशी टाकली पण आहे नाही टाकली मित्रांनो, फक्त वडामध्ये पाव, पाव मध्ये वडा टाकला मित्रांनो, ह्या ज्या आहेत त्या संपूर्ण आपण पाहतोय त्या आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा.
तर मित्रांनो माझ्या मागे बघतोय आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आता आपण कसारापासून हे व्हॅन घेऊन म्हणजे इको घेऊन गाडी घेऊन आपण आलोय. आपण आता कुठं आहे बेस्ट विलेजला. बेस्ट विलेज आपलं आपण पोहोचतो चंदन व्हॅलीच्या कॅम्प साईडला पोहोचतोय. हां आपल्या तिकडे गेला की कॅम्प साईड आहे आपली, तिकडे पुढे जायचं आहे ना आपल्या कॅम्प साईडला घे. आता सर्व एक फ्रेश होतात आहे. बेस्ट विलेजला आहे आपण खाली पुढे जाऊ आता. तर चला मित्रांनो आता जरा फ्रेश होऊया. किती तास गेले आपल्याला? तरी 3 तास. ट्रेनमधून उतरल्यानंतर पुन्हा पुढे आपल्याला इगतपुरी साईडला आपण आलोय आणि 3 तासाचा प्रवास करून आता आपण इथे येऊन फायनली पोचलेलो आहोत इगतपुरी इथे. इगतपुरीच्या पुढे चंदन व्हॅलीच्या इकडे. हां इकडे सर्व सह्याद्रीच्या रांगा आहेत सर्व आहे. तर पाहू शकता मित्रांनो माझ्या मागे आपल्याला पाहायला भेटत आहेत पूर्ण धुकं आहे. तर मित्रांनो आपण सम्राट गावामध्ये इथे येऊन पोचलेलो आहोत आणि आता आपण इथे येऊन तर पोचलेलो आहोत. तर आता आपण यापुढे काय करणार आहोत, कारण या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथेच थांबणार आहोत. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि या पुढील व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येणार आहेत. इथे आल्यानंतर आता रॅपलिंग आणि आता हे आपण काय करणार आहोत दादा आता आपण हे काय करणार आहोत? टेंडिंग ना. तर टेंट लावणार. कशासाठी? कॅम्पिंगसाठी टेंट लावणार आहोत. तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल लवकरच. तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय टाटा.